आज आपण बनवणार आहेत गोबी मटरची भाजी। तर त्यासाठी इथे कांदा, टमाटा, शिमला मिरची, गोबी आणि मटर आपण घेऊन घेतले आहेत आणि थोडेसे लसूण चिरून घेतले आहेत। तर सर्वात आधी आपण गोबीला गरम पाण्यातून काढून घेऊया, जेणेकरून त्यातले जे कीड असेल लागलेलं ते निघून जाईल। काही वेळेस गोबीमध्ये आड्या असतात, म्हणून तिला नेहमी गरम पाण्यातून काढूनच शिजवा। तर गरम पाण्यात आपण तिला 5 मिनिटांसाठी ठेवून देणार आहे। गोबीमधले आता जेही कीड लागलं असेल गरम पाण्यामुळे ते मरून जाईल। तर आपण इथे तिला 5 मिनिटांसाठी ठेवून देऊया। तर एक कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घेतलं आहे। त्याला जिरं आणि मोहरीची फोडणी देऊया। दोन लसणच्या पाकळ्या इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत, ते पण आपण सर्वात आधी तेलामध्ये करपून घेऊया। आणि थोडा कढीपत्ता आपण यामध्ये घालणार आहे। आता जो कांदा आपण चिरून घेतलेला आहे त्यालाही सर्वात आधी करपून घ्यायचा आहे। कांद्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत त्या तेलामध्ये करपून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये जो शिमला मिरची आहे तिला आपण कट करून घेतलेली आहे, ती आपण आता यामध्ये ऍड करूया आणि तिलाही तेलामध्ये करपून घेऊया। सोबतच टमाटा कापलेला आपण त्यात ऍड करायचा आहे। आता आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहे। मीठ घातल्याने ज्या भाज्या असतात त्या लवकर शिजतात। टमाटा हा मिठामुळे लवकर शिजतो, म्हणून करपतानाच मीठ घालायचं आहे। आता आपण यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे। जवळजवळ अर्धा चमचा इथे आपण ती पेस्ट वापरणार आहे। कस्तुरी मेथी आपण इथे टाकणार आहे। कस्तुरी मेथीमुळे भाजीला खूपच छान चव येते, म्हणून तिला स्किप करू नका। आता आपण यामध्ये मसाले घालूया। तर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, एक चमचा लाल मिरची, अर्धा चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा मी इथे घरगुती गरम मसाला वापरला आहे। तर या मसाल्यांनाही आधी तेलात करपून घ्यायचं आहे। अगदी मिनिटाभरासाठी आपण त्याला करपून घेणार आहेत, तर तेही शिजतील आणि लागत्या प्रमाणात आपण त्यात पाणी ऍड करणार आहे। तर मसाल्यांमध्ये सर्वात आधी आपण थोडंसं पाणी ऍड करूया। जास्त प्रमाणात पाणी घालायचं नाहीये, एक ग्रेव्ही फॉर्म मध्ये येईल एवढंच त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे। आता यालाही 2 मिनिटांसाठी आपण शिजवून घेणार आहोत। मग गोबी आणि मटर आपण त्यामध्ये ऍड करणार आहे। तुम्ही बघू शकता त्याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे। तर सर्वात आधी यामध्ये आपण मटर ऍड करून घेणार आहे। आता यामध्ये आपण जे गरम पाण्यात कोबी टाकली होती तिला आपण इथे ऍड करून घ्यायची आहे आणि या सगळ्यांना एकत्र करून घेऊया आणि थोडं पाणी टाकून आपण याला शिजू द्यायचं आहे। तर आपण याला पॅनने कव्हर करून घेऊया, म्हणजे ती लवकरात लवकर शिजेल। पॅन उचलून आपल्याला तिला अधूनमधून चाळत राहायची आहे, नाहीतर वरचा जो भाग आहे गोबीचा तो कच्चाच राहतो। पाणी आटण्यात सुरुवात झालेली आहे। आता पूर्ण पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे, भाजीला कोरडी करायची आहे। तर शेवटी आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि त्यातलं सर्व पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। पाणी हे आटून झालं आहे आणि भाजी ही जवळजवळ तयार झालेली आहे। भाजी खूप छान बनते आणि हिवाळ्यात तर नक्कीच सर्वांनी ट्राय केली पाहिजे, कारण हिवाळ्यात
मटर अवेलेबल असतात बाजारामध्ये, तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. थँक्यू.